मला माहिती आहे मी तुम्हाला हे सगळं सांगणं खूप धाडसाचं आहे, पण माणुसकी म्हणून तरी तुम्ही हे सगळं करू शकता ना? हे बघा, मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या, पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा प्लीज. मिसेस मुधोळकर, तुम्हीच मला सांगितलं होतं ना की आशिषच्या या अवस्थेला कुठे ना कुठे तुम्ही सुद्धा जबाबदार आहात म्हणून. हे बघा मिसेस मुधोळकर, मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप करत नाहीये. मी समजू शकते तुमची त्यावेळची मनस्थिती काय होती ती, पण माझी मदत करून तुम्ही स्वतःच्या मनातलं गिल्ट काढू शकता. आणि मला तरी असं वाटतं की तुमच्या या अशा अवस्थेत मनात कुठल्याही प्रकारचं गिल्ट ठेवणं बरं नाही वाटत ना? तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय ते? मी काय म्हणते? ताईसाहेब, चहा. या तुम्ही. तुम्ही बसा ना. चहा. मग काय विचार केला तुम्ही? तुम्ही हे काम कराल ना? हवं तर मी तसं डॉक्टरांशी बोलून घेते. माझ्यासाठी नाही, आशिषसाठीही नाही, पण एक माणुसकी म्हणून तरी हे काम कराल ना? हे का? तू घातलेल्या अटींचं उत्तर. म्हणजे? सत्यजित बरोबर असलेले संबंध तोडून टाकण्याची जी अट तू मला घातली आहेस ती मला मान्य नाहीये. आणि इथे माझ्या प्रामाणिकपणाबद्दल मी कसलंही तुला स्पष्टीकरण सुद्धा देणार नाहीये. या डिवोर्स पेपरनाच माझं उत्तर समज. तुझा हा शेवटचा निर्णय विहंग. तुझं प्रेम खरंच आटलंय? मधुरा, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. मी तुझ्यावर जेवढं प्रेम तुला पहिल्यांदा पाहिल्यावर केलं होतं तेवढंच, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम मी आजही तुझ्यावर करतो आणि उद्याही करत राहीन. आणि हे खरं आहे की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार, पण तू घातलेल्या अटीवर सुद्धा मला नाही जगता येणार मधुरा. आणि कसं आहे ना की दोन चांगली माणसं त्यांच्या मनात किती असलं ना तरी काही वेळा एकत्र नाही राहू शकत. कारण कधी कधी त्यांच्या परिस्थिती आड येते, तर कधी कधी त्यांच्यात असलेले गैरसमज. पण आता आपल्यातले गैरसमज दूर झालेत असं मी म्हटलं तर? विहंग, आपलं नातं असं सहज तुटण्यासारखं नाही. कारण जितकं प्रेम तू केलंस ना माझ्यावर, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मी केलंय तुझ्यावर. चल, आपण झालेल्या सगळ्या चुका विसरून जाऊयात.
आणि आता हे पान पलटूया. आपण चुकांमधनं शिकत असलो तरी आपल्यावर ही वेळ आणणाऱ्या व्यक्तीला धडा मात्र मी शिकवणारच. मीरा, अगं अजून कोणी आलं नाहीये जेवायला. तू बोलवलंस ना सगळ्यांना? भाई बोलवलंय. आई साहेब, एक विचारू का तुम्हाला? नाही म्हणजे काळजी वाटते म्हणून बोलते. काय झालंय मीरा? सकाळी आपल्याकडे त्या बाई आल्या होत्या ना, त्यासनी चाय घेऊन गेले तेव्हा मंजिरी ताईसाहेबांच्या डोळ्यात पाणी होतं. मंजिरीच्या डोळ्यात पाणी? ताईसाहेब आल्या. मंजिरी, नाही, मीरा सांगत होती की तू रडत होतीस मगाशी. काय झालं? मंजिरी, तू मला सांगणार नाहीयेस का? नाही काय झालं बाळा? का रडत होतीस तू? काय मावशी तू पण काय प्रश्न विचारतेस? मंजिरीला कधी काही खास कारण लागतं का रडायला? समोरचं दुःख आपलंच मानते आणि रडायला लागते. काय मंजिरी, बरोबर बोलते ना मी? मंजिरी, खरंच काळजीचं कारण नाहीये ना बाळा? नाही आई, काही नाही. मावशी आता पुन्हा ते मी सांगते ना, हेच कारण असणार आहे. आणि मीराताई, तुम्ही ही असली कामं करायला इथे येता का? नाही प्रियाताई, मला काळजी वाटली म्हणून मी बोलली. तुमची काळजी तुमच्याकडे ठेवा. असल्या सहाड्या इथे करायच्या नाही. निघा आता. प्रिया, काय किती बोलशील त्यांना? अगं मग काय, सत्यजित तिथे नाहीये, त्यामुळे तुझी सगळी जबाबदारी आमच्यावर आहे. उद्या तो आल्यावर आम्हाला असं नको म्हणायला की माझ्या बायकोची तुम्ही काळजी घेतलीच नाही म्हणून. काय मावशी, बरोबर ना? बरोबर आहे. मंजिरी, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. येतेस जरा? हो, आलेच. मावशी, ये ये, बस इकडे. बस. मंजिरी, आता मला सांग, नेमकं काय झालंय? ती मीरा काय म्हणत होती? तू तू रडत का होतीस? मला सांग, ती मुलगी आलेली तुला काही बोलली का? मंजिरी, तू मावशी समोर पण गप्प होतीस, आत्ताही काही बोलत नाहीयेस. बोल ना काहीतरी. प्रिया, प्रिया, त्या नयनाने आशिषच्या ट्रीटमेंटसाठी मला तिच्या घरी बोलवलंय. काय 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 बोलतीस तू? तिच्या तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे? प्रिया, डॉक्टर असं म्हणाले की ज्या मुलीमुळे आशिषची अशी अवस्था झाली, त्या मुलीला आशिष समोर आणलं तर त्याची ट्रीटमेंट आणखी सोपी होईल. तो डॉक्टर म्हणाला आणि तू ऐकलंस? म्हणजे तू त्याला भेटायला तिकडे जाणार? मग काय करू मी तिला स्पष्टपणे नकार पण नाही देऊ शकले. का नाही देऊ शकलीस? तुला तुला कळतंय का तू काय बोलतेस? मंजिरी, तू या सगळ्या फंदात पडू नकोस. हे बघ, तुझ्या आयुष्यातला आशिष नावाचा चॅप्टर कधीचा संपलाय. आता पुन्हा उकरून काढण्यात काय अर्थ आहे? आणि हे सगळं सत्यजितला सांगायचं नाही असं तू ठरवलंयस ना? मग त्याला जर हे कळलं तर? याचा विचार केलाय? तू सत्यजितला सांगितलं नाहीयेस ना?
सांगितलं नाही म्हणजे न सांगण्याचा प्रश्नच कुठे येतो प्रिया. मी मी त्यांना सगळं सांगणार आहे. मी त्यांना विश्वासात घेऊन सगळं करणार आहे. मला आता कुठल्याही परिस्थितीत त्यांना असं अंधारात नाही ठेवायचं. आधी मी जी चूक केली ती आता नाही करायची आहे मला प्रिया. आणि असंही आशिषला त्याच्या कर्मांची शिक्षा मी दिलीच आहे ना. पण आता त्याच्या आयुष्यात जे काही होतंय ते मला खरंच अपेक्षित नव्हतं अगं. म्हणून आता त्याला बरं करून त्याचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करणं माझं कर्तव्य आहे नाही का. प्रिया प्रिया प्लीज हे बघ, तू माझी जवळची मैत्रीण आहेस म्हणून तू मला सांग ना की मी जे काही वागते ते योग्य आहे ना. मंजिरी, हे बघ, योग्य अयोग्य मी काय सांगणार. तुला जे बरोबर वाटतंय ना ते तू कर. ठीक आहे मग मी म्हणजे जाऊ दे. मी नाही जाणार. जाऊ दे. बापरे, म्हणजे आशिष कम्प्लिटली वेडा झाला का काय. म्हणजे कसं झालं ना असं. बघ ना, त्यांनी तुला जो त्रास दिला त्याची शिक्षा तर तू दिली होतीस त्याला. मग पुढे जाऊन हे असं काय होईल. शी, नाही म्हणजे ह्या सगळ्याचं पाप तुला आणि तुझ्या नाही बाई, असं काही झालं तर. प्रिया नाही मी जाणार आहे त्याला मदत करायला. बस ठरलंय. मी त्याला मदत करीन. पण तू तर ठरवलंयस की तू सत्यजितला सगळं खरं सांगणार आहेस ना. मग हे सगळं म्हणजे बघ बाई, तू कसं करणार आहेस. तूच काय ते ठरव नीट आहे. येते मी. हिला मेन ट्रॅकवर आणता हीच कन्फ्यूज होणार होते. पण बहुतेक जमलंय मला. हॅलो हॅलो, बोल ना ये भाड्या. मंजिरी, हा बोला. घरी सगळं ठीक आहे ना. सगळे घरीच आहेत ना. हो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय झालं, तुम्ही असं का विचारताय. नाही काय नाही, असंच. बाकी औषध वगैरे. जेवण केलं, दूधही घेतलं आणि औषध सुद्धा घेतली. बर बर बर. बाकी तुमचं काम काम होतंय, कामाच्या वेगानं होतंय. बरं मला एक सांग, आज आजी नाहीये ना तुझ्या शेजारी. नाही. मग काय. मग काही नाही. कोण नाही पटकन. अहो काय तुम्ही पण. होऊन जाऊन दे. अहो आय लव्ह यू. काल बोलली असतीस तर एवढ्यावरच परवडलं असतं. आता विथ इंटरेस्ट. अहो असं काय करताय तुम्ही.
तुला माहिती आहे म्हणजे काय ते. काल बरं मुके घेत नव्हतीस काय ग? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हा बोल. हाय. डिस्टर्ब नाही केलं ना? नाही बोल ना. काय नाही, यावेळी बऱ्याच दिवसांसाठी बाहेर गेलाय. म्हटलं एकदा फोन करून विचारावं कसं आहे, काम कसं चाललंय. नाही तर म्हणशील इतक्या दिवसात साधा फोनही नाही करता आला तुला, म्हणून फोन केला. ठीक आहे, व्यवस्थित आहे सगळीकडे. व्हेरी गुड. म्हणजे बरं वाटलं तुझी खुशाली ऐकून. आता तुझा जास्त वेळ नाही घेणार. ठेवते फोन. हा, गुड नाईट. गुड नाईट. सत्यजित मुधोळकर, आता आपल्याला रात्रभर हाच खेळ खेळायचा आहे. आता बघ, तू फोन उचलून उचलून दमतोस का मी फोन करून करून दमते? बोला काय ते लवकर बोला. तांबडे बाबांची आमची खासगी बैठक चालू आहे, त्यात व्यस्त नको. बोला लवकर. दादा सॉरी साहेब, मी माझं काम पूर्ण केलंय. या घटनेचे पडसाद म्हणून आम्ही एखादं नृत्य सादर करावं असं तुमचं म्हणणं आहे का? नाही होत तसं नाही. आता पुढच्या कामासाठी मला तुमची मदत हवी होती. हा? हा. तांबडे बाबांची परवानगी आहे, मागा. काय लागेल ती मदत मागा. मला एक खोटा डॉक्टर लागेल. साहेब मी जाऊ का डॉक्टर म्हणून? संखे, तुम्ही जनावरांचे खोटे डॉक्टर सुद्धा वाटत नाही, इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती आहे तुमची. हो दिला तुम्हाला खरा डॉक्टर दिला, आमच्या मर्जीतला. तो परवाचा चालेल का? हो चालेल ना, आणि एक फोटोग्राफर पण. का तुमच्या मोबाईल मध्ये फोटो काढायची सोय नाहीये का? नाही तसं नाही, पण मी असणार ना तिथे. दिला तुम्हाला फोटोग्राफर दिला. संखे, साहेब मी जाईन ना फोटोग्राफर म्हणून. करेक्ट. फक्त फोटो मध्ये स्वतः येऊ नका याची काळजी घ्या, कारण तुमचं ज्ञान मला माहिती आहे. तुमचं चिंतन कमी पडतं. संखे, होतंय का काही क्लिक? क्लिक? साहेब इथं कसं क्लिक होईल? माझ्याकडे इथं कॅमेरा नाही आहे ना. हेच ते तुमचं ज्ञान दर्जाहीन. तुम्ही अजूनही करिअरचा वेगळा विचार करा. भरपूर संधी आहेत. पेपर वाचत चला, छोट्या जाहिराती वगैरे. या आता. सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को कभी ना धरूं मैं, सदा भक्त की जय हो बाबा.
आशिष, तुला माहिती आज आपल्या घरी कोण आलंय? आज आपल्या घरी तुला भेटायला स्पेशल गेस्ट आलेत. तू भेटणार ना त्यांना?